एक असा देश जिथे 1948 पासून लष्करच नाही, जिथे लोक बंदुकीऐवजी हसून स्वागत करतात, जिथे पिवरा विडा हा शब्द फक्त अभिवादन नाही तर संपूर्ण जीवनाचा अर्थ आहे, जिथे हिरव्यागार जंगलांच्या मधोमध अजूनही जिवंत ज्वालामुखी धूर सोडतात, जिथे चंद्रप्रकाशात हजारो कासवे किनाऱ्यावर येतात आणि जिथे जगातील जवळपास 5% जैवविविधता एका छोट्या भूभागात एकवटलेली आहे. हा देश आहे कोस्टा रिका. आज आपण जाणून घेणार आहोत, हा देश इतका वेगळा का आहे, लष्कर नसतानाही तो सुरक्षित कसा आहे आणि निसर्गाशी इतका जवळीक साधूनही आधुनिक कसा आहे. चला सुरू करूया हा प्रवास. कोस्टा रिका मध्य अमेरिकेत आहे. त्याच्या उत्तरेला निकाराग्वा, दक्षिणेला पनामा, पश्चिमेला पॅसिफिक महासागर आणि पूर्वेला कॅरिबियन समुद्र. 2 महासागरांच्या मध्ये वसलेला हा देश म्हणजे जणू पृथ्वीचं हिरवं रत्न आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ सुमारे 51,000 चौरस किलोमीटर एवढे आहे, म्हणजे भारताच्या एका छोट्या राज्या एवढा, पण निसर्गाच्या संपत्तीने अमाप. कोस्टा रिकाची राजधानी आहे सॅन होसे. हे शहर आधुनिकतेचा आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. लोकसंख्या अंदाजे 50 ते 55 लाख. इथले लोक स्वतःला टिकोस म्हणतात. हे नाव त्यांच्या भाषेतील प्रेमळ शैलीतून आले आहे. इथली अधिकृत भाषा आहे स्पॅनिश, पण पर्यटनामुळे इंग्रजी देखील मोठ्या प्रमाणावर समजली जाते. येथील चलन आहे कोलोन. हे नाव क्रिस्तोफर कोलंबसवरून ठेवले आहे, कारण त्याने 1502 मध्ये या भागात प्रवेश केला होता. आता येतो सर्वात चकित करणारा भाग. जगातील सुमारे 5% जैवविविधता बायोडायव्हर्सिटी कोस्टा रिकामध्ये आहे. कल्पना करा, जगातील लाखो प्रजातींपैकी हजारो प्रजाती एका छोट्या देशात. इथे आहेत 900 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती, 200 पेक्षा जास्त सस्तन प्राणी, 1200हून अधिक फुलपाखरे आणि हजारो वनस्पती. घनदाट रेन फॉरेस्टमध्ये चालताना प्रत्येक पावलावर नवं काही दिसू शकतं. रंगीबेरंगी विषारी बेडूक, झाडावर उलटे लटकलेले स्लॉथ आणि वरून उडणारे टुकन पक्षी. निसर्ग इथे फक्त दिसत नाही, तो जिवंत आहे. कोस्टा रिकामध्ये 60 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत. त्यापैकी अनेक सक्रिय आहेत. कल्पना करा, सकाळच्या धुक्यातून उगवणारा ज्वालामुखी, त्यातून वर येणारा धूर आणि सभोवताली हिरवेगार जंगल. हे दृश्य एखाद्या चित्रपटासारखे वाटते. काही ज्वालामुखींमध्ये नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत, जिथे पर्यटक आरामासाठी जातात. कोस्टा रिका हा लष्कर आर्मी नसलेला देश आहे. 1948 मध्ये गृहयुद्धानंतर कोस्टा रिकाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या देशाने आपले लष्कर मिलिटरी कायमचे रद्द केले. होय, एक देश ज्याच्याकडे सैन्यच नाही, त्या पैशातून त्यांनी शिक्षण
आणि आरोग्यावर भर दिला. आज कोस्टारिका हा लोकशाही, शांतता आणि मानव विकास निर्देशांकात मध्य अमेरिकेतील सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. कोस्टारिकामध्ये प्युरा विडा हा शब्द नमस्कार, धन्यवाद, आनंद सगळ्यासाठी वापरला जातो. प्युरा विडा याचा अर्थ आहे शुद्ध जीवन. इथले लोक कमी तणावात, निसर्गाशी जोडलेले आणि साधेपणाने जगतात. कदाचित म्हणूनच हा देश जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये एक गणला जातो. कोस्टारिकामध्ये सापडलेले दगडी गोळे इतके परफेक्ट गोल आहेत की वैज्ञानिकही थक्क झाले. हे गोळे 600 ते 1500 वर्षांपूर्वी तयार झाले असावेत. पण कसे, कोणत्या साधनांनी आणि का, आजही हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. पॅसिफिक आणि कॅरिबियन दोन्ही किनारे असल्यामुळे कोस्टारिका हा सर्फिंगसाठी स्वर्ग आहे. सकाळचा सूर्य, समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्यावर चालणारे कासव हा अनुभव शब्दात मावणार नाही. दरवर्षी हजारो समुद्री कासवे त्याच किनाऱ्यावर परत येतात जिथे त्यांचा जन्म झाला होता. चंद्रप्रकाशात, शांततेत ते अंडी घालतात. हा निसर्गाचा चमत्कार आहे. कोस्टारिका हा जगातील सर्वात पर्यावरणपूरक देशांपैकी एक आहे. 95% वीज नूतनीकरणक्षम ऊर्जेतून तयार होते. देशातील 25% पेक्षा जास्त भाग राष्ट्रीय उद्यान आणि संरक्षित क्षेत्र आहे. हा देश भविष्याचा नमुना मानला जातो. कोस्टारिका हा फक्त नकाशावरचा एक देश नाही, तो एक विचार आहे. तो एक जीवन पद्धती आहे, जिथे युद्ध नाही पण निसर्गाची ताकद आहे. जिथे घाई नाही पण आनंद आहे. जिथे तणाव नाही पण प्युरा विडा आहे. कदाचित म्हणूनच कोस्टारिका आपल्याला शिकवतो की खरा विकास हा फक्त पैशात नाही, तर शांततेत, शिक्षणात आणि निसर्गाशी असलेल्या नात्यांमध्ये आहे. अशाच नवनवीन देशांविषयी माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.